तर मित्रांनो, नुसता देव करून चालत नाही, कारण देवाचं बी आपलं प्रेम लागतं. तसंच आमच्या मालकाचा स्वभाव आहे. तर आज शनिवार होता, त्याच्यामुळं मी गेलो मग मारुतीच्या दर्शनासाठी. तर मग मारुतीचं दर्शन घेतलं, तर मग काय विषय नव्हता. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगरांना. तर रात्री मालकाने समृद्धी पास करून मग काय आपल्या ताब्यात गाडी दिली ते तुमवर मग काय आपण अर्ध सोरूनच्या पशी तिथं मस्तपैकी चहा बी घेतला. ते तुमवर आपल्याला पुण्यात जायला सकाळच्या 6 वाजल्या होत्या. मग पुण्यामध्ये आलो आणि ट्रॉफिक नाही असं कधी होणार नाही. तर मस्तपैकी मग आलो तिथं हांडेवाडीमध्ये, गाडी लावली पार्टीच्या दारात. मग काही विषय नव्हता, मालक झोपले होते. तोपर्यंत मला गाडी बिडी आवरून घ्यावं. मस्तपैकी गाडी बिडी आवरायला घेतली, कारण गाडी आवरण्यात ते आनंद वेगळाच आहे. तर मग काय तिथून आपण मग आतल्या आवरून मतलब फ्रेश झालो, गाडी पण आवरून झाली. तर मग जायचं चहा प्यायला. तिथं मग काय आपलं मामाचं पोरगं होतं, मालक बिलक सगळे संग होते. मस्तपैकी चहा बी घेऊन आम्ही गेलो पण गोडांमध्ये. तिथं काही विषय नव्हता. मग तिथून मग आपण निघलो देवदर्शनासाठी. आज शनिवार होता, आज मारुतीच्या मंदिरात दर्शन घ्यायचं होतं. तर मग काही नाही, जाता एक मनात विषय आला. जर माणसाच्या मनात श्रद्धा असली ना, देव कुठं बी बोलून घेतात. तर मग जाता आई तुळजाभवानीचं दर्शन झालं. तर मग काय विषय नव्हता. तर मोरचा मग काळ भैरवनाथचं मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं. दर्शन घेऊन मग काय मग रिक्षा पकडला, मग निघलो गाडीच्या दिशेने. तिथं आलं मग काय लस्सी बिशी मारली. मालकाला काय प्यायची नव्हती, मग आपण घेतली. तर इथं काय होता विषय, हॉटेलचं काम चालू होतं आणि डॉगेज बाय भेटले होते आपल्याला. तर मग आलो पार्किंगमध्ये. आज काय गाडी आपली खाली होणार नाही. तर भेटूया नवीन ब्लॉग.